श्री, आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज। पोहरादेवीत बंजारा समाजाची मोठी राजकीय परिषद। चलो गोर राजसत्ता की ओर घोषणेने उसळली ऊर्जा। गोर बंजारा धर्मपीठ भक्तिधाम पोहरादेवी येथे श्री रामनवमी व पोहरादेवी यात्रा महोत्सवानिमित्त भव्य राजकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेस राज्यभरातील बंजारा समाजाचे दिग्गज नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी धर्मनेते किसनभाऊ राठोड यांनी दिलेला चलो गोर राजसत्ता की ओर हा नारा विशेष चर्चेचा विषय ठरला। या घोषणेचा उल्लेख करत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांनी आपल्या भाषणातून या विचाराला ठाम दुजोरा दिला। त्यामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या। तसेच कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांनी आपल्या प्रभावी भाषणातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावत समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले। या परिषदेत महिला पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान बंजारा परंपरेनुसार रंगीबेरंगी वेशभूषेत महिलांनी डफडा, थाळी व नगारा वाजवत मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले। धर्मनेते किसनभाऊ राठोड व धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी सर्व मान्यवरांचे मोत्यांच्या माळांनी स्वागत केले। यावेळी ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांनी धर्मपीठाचे दर्शन तसेच येथे उपलब्ध सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन राठोड यांनी केले। दरम्यान या परिषदेत काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये विलासभाऊ राठोड राष्ट्रीय सल्लागार, डॉक्टर मोहनभाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष, उमेश भाऊ राठोड प्रदेश अध्यक्ष, लताताई राठोड राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष, सीमाताई राठोड प्रदेश अध्यक्ष तसेच डॉक्टर तुषार राठोड राष्ट्रीय संघटक यांचा समावेश होता। तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपचे ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांनीही मान्यवरांचा सत्कार केला। एकूणच पोहरादेवी येथील ही राजकीय परिषद बंजारा समाजाच्या एकतेचा, संघटन शक्तीचा आणि भविष्यातील राजकीय दिशेचा ठसा उमटवणारी ठरली। गौरव प्रकाशन न्यूज करिता अमरावती विभाग प्रतिनिधी नारायण चव्हाण। आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा। गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।